नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तिकडं मराठवाडा वगळता सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळं नागरिक परेशान आहे. तर काल रात्री मराठवाड्यातील हिंगोली, परभणी या जिल्ह्यात तीव्र असे भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यामुळं तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे आणि त्या आसपासच्या गावात भूकंप जाणवला असं तेथील नागरिकांचं म्हणणं आहे. रात्री साधारण 1:40च्या दरम्यान पहिला भूकंपाचा धक्का जाणवला आणि हा भूकंपाचा धक्का 4 रिश्टर स्केलच्या वर होता असं भूकंप मापक केंद्रातून सांगण्यात आलं आहे. आणि सलग पहाटे 3:45पर्यंत 4 भूकंपाचे धक्के त्या भागात जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यामुळं बऱ्याच घरातील भांडी खाली पडली, घरं हादरली आणि त्यामुळं नागरिक भयभीत झाले. बरेचसे नागरिक घराबाहेर पडले आणि घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी मग एकच आरडाओरडा सुरू केला. आता जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन या संदर्भात काय भूमिका घेतं ते आज कळेल. हिंगोली आणि परिसरात आजच भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत, यापूर्वीही जाणवले आहेत, परंतु काल रात्री जाणवलेले भूकंपाचे धक्के हे तीव्र असे होते. त्यामुळं हे धक्के देहूहून जगद्गुरू तुकाराम महाराजांची आणि आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रस्थान केलेलं आहे. काल जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येत होता आणि पालखी ज्यावेळेस पिंपरी चिंचवडच्या हद्दीत आली त्यावेळेस पालखीचं पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या उत्साहानेच स्वागत केलं होतं. पाऊस असूनही आणि सर्वत्र चिखलाचं वातावरणात पण भाविक पालखीचं दर्शनासाठी त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेली दिसून येत होती. मावळचे खासदार श्रीरंग वर्णे, आमदार लांडगे आदी जगताप आदींनी पालखीचं स्वागत केलं होतं. तर इकडं आळंदीहून निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं काल मुक्काम आळंदीतीलच गांधीवाड्यात होता आणि तिथून तो आज सकाळीच पालखीनं पुण्याकडं प्रस्थान केलं आहे. आज पुण्यात वाकडेवाडीच्या चौकात दोन्ही पालख्या एकत्र आल्याचं चित्र दुपारच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल. तिथं पुणे महानगरपालिका मग दोन्ही पालख्याच्या ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांचं आणि दोन्ही तुकोबाराया आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या मानकऱ्यांचं स्वागत करेल आणि मग पालख्या आपल्या मुक्कामाकडं प्रस्थान करतील. पुणे महानगरपालिकेनं आपल्या सर्व नगरपालिकेच्या शाळांना एक आठवड्याची सुट्टी जाहीर केलेली असून या शाळेच्या इमारती या पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना निवाऱ्यासाठी उपलब्ध करून दिल्याची घोषणा केलेली आहे. तर आज आणि उद्या हे 2 दिवस दोन्ही पालख्या पुण्यातच मुक्कामाला राहणार आहेत आणि मग
त्यानंतर त्याचं पुढील मार्गक्रमण करणार आहे. इकडं मुक्ताईची पालखी आता बीड जिल्ह्यात प्रवेश करती झाली आहे. तर एकनाथाच्या पालखीनंही बीड जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. संत शेगावची पालखी, गजानन महाराजांची पालखी बीड जिल्ह्यात दाखल झाली असून तिचा प्रवास पुढं चालू आहे. तर असं सर्व पालख्या आता पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाच्या आशेनं पुढं सरकत आहे आणि सर्वत्र जय हरी माऊलीचा गजर सुरू आहे. गेली आठवडाभर सतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं आज थोडी उसंत घेतल्याचं चित्र दिसत आहे. मुंबई शहर किंवा उपनगरात कुठं पाऊस पडल्याचं आज सकाळी वृत्त नाही. तर नाशिकमध्ये थोडाफार पाऊस चालू आहे, पण तिथंही पावसानं आपला वेग आवरता घेतल्याचं दिसून येत आहे. परंतु याच्यात झालेल्या पावसामुळं पुणे जिल्ह्यात 2-3 ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरात जिथं कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड आहे आणि तिथं एक छोटा प्रकल्प आहे, तिथं पावसाच्या पाण्यामुळं कचऱ्याचं ढीग वाहून एक 3 मजली इमारतच वाकली गेलेली आहे आणि त्या इमारतीच्या तळमजल्यावर अडकलेल्या 18 पैकी 9 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं असून अजून 9 जण गेली 30 तास झालं त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आणि त्या इमारतीतच अडकून पडल्याचं सांगितलं जातं आहे. ही मंडळी लवकर बाहेर काढण्यात यशावं अशी सर्वांची अपेक्षा आहे. इकडं नाशिकमध्येही गोदावरीचा पूर आता थोडा थोडा ओसरायला लागलेला आहे. हवामान विभागानं आता 4-5 दिवस कुठंच पाऊस पडणार नाही असं भाकीत केलेलं आहे. त्यामुळं शेतकरी जरा हवालदिल झालेला आहे. आता आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.